वाटतं बऱ्याच जणांची झोपच पूर्ण होत नाही. कारण तरुण मुलं-मुली सगळे ओ-टी-टी बघत 3-4 पर्यंत जागतात, उशिरा उठतात. सकाळी त्यांना ऑफिसला जायचं असतं. म्हणजे तरुण नाही, इव्हन सगळ्यांचं बाकीच्यांचं. म्हणजे हल्ली सगळ्यांमध्ये मला हा प्रॉब्लेम दिसतोय, की कोणीही 1-2च्या आधी झोपतच नाही. त्यांना 6 तास झोपसुद्धा मिळत नाही. म्हणजे हे जी आपल्याला अपुरी झोप मिळते, रात्रीचं जागरण होतं, त्यामुळे आपल्या ब्लड प्रेशरवर कसा परिणाम होतो? त्यामुळे खूप परिणाम होतो. अ, झोप ही सर्वात महत्त्वाची आहे. प्रत्येक कुठल्याही रोगाचं जर आपल्याला क्युअर करायचं असेल तर झोपेतच करू शकतो आपण. झोपेकडे लक्ष देऊनच करू शकतो. कारण आपण आपल्या बॉडीची रिकव्हरी जी आहे ती कंप्लीट झोपेतच होत असते. दिवसा आपण कॅटाबॉलिक स्टेटमध्ये, असं कॅटाबॉलिक स्टेट आणि ॲनाबॉलिक स्टेट अशा स्टेट्स आहेत बॉडीच्या, की ज्या वेळेला आपण बॉडी डिस्ट्रॉय करत असतो, झिजवत असतो, आणखीन ज्या वेळेला आपण ती भरून काढत असतो. तर दिवसा आपण ती झिजवत असतो, रात्री आपण ती भरून काढत असतो. तर ज्या वेळेला आपण जी भरून काढतो त्यावेळेला आपण जर आपल्याला डीप स्लीप नाही लागली, झोपेमध्ये जर आपल्याला जर वरी असेल किंवा टेन्शन असेल कुठलंही, किंवा इमोशन्स आपल्या जर निगेटिव्ह असतील, तर झोपेमध्ये पण ते हॉर्मोन्स आपले जे सिक्रीट होतात झोपेतले, त्याच्यामुळे आपली रिकव्हरी पूर्ण होत नाही. आणखीन लेंथ ऑफ द स्लीप म्हणजे ड्युरेशन, दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. की आपल्याला एक देवाने ही शरीर बनवलं तेव्हा ते 24 तास मशीनसारखं काम करणारं शरीर नाही आहे. हे हे वापरायचं, रिपेअर करायचं, वापरायचं, रिपेअर करायचं, असं मशीन दिलेलं आहे. ते जर तुम्ही कंटिन्युअसली वापरलं किंवा एखादी गाडी तुम्ही जर न थांबवता, सर्व्हिसिंग न करता कंटिन्युअसली चालवली तर काय होईल गाडीचं? त्याच्यापेक्षा वर्स गोष्ट आपल्या शरीराची होते नीट न झोपून. पण आणखीन खूप लोकांना हे ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया शिवाय बरीच कारणं असतात. म्हणजे अँक्झायटी असते, कामं खूप असतात. लोकांना म्हणजे नुसतंच रात्रीची जागरणं लोकं करतात ती फक्त एंटरटेनमेंटसाठीच करतात असं नाही. खूप लोकांना नाईट शिफ्ट्स असतात, वर्क असतं, किंवा हल्ली जगामध्ये सगळीकडून कोऑर्डिनेट करून लोकं कामं करतात. की कोणी इंडियात असतो, कोणी अमेरिकेत असतो, कोणी ऑस्ट्रेलियामध्ये असतात. ते सगळे बसून एकत्र जेव्हा कामं करत असतात तेव्हा एकमेकाला सुटेबल अशा टाईममध्ये त्यांना कामं करायला लागतात. आणि हेच नाही तर वेगवेगळ्या वेळेला काम करायला लागतं. म्हणजे आज रात्री बाबा तो झोपला व्यवस्थित तर उद्या रात्री त्याला मीटिंग करायला लागते. तिसऱ्या दिवशी लवकर मीटिंग, चौथ्या दिवशी उशिराची मीटिंग. आणि शिवाय सोशल सर्कल्स लोकांची वाढलेली असतात, ती त्यांना मीट करावीच लागतात. आणखीन शिवाय त्याच्यात ॲडिशनल म्हणजे लोकांना हे हल्ली एक फार इंडल्जन्सेसचे प्रकार झालेले आहेत. म्हणजे अल्कोहॉल, ते सोशल झालेलं आहे. ते सोसायटीमध्ये मिक्स व्हायचं असेल आपल्याला, आपल्या ग्रुपमध्ये आपण जर आपल्याला एक म्हणजे ॲक्सेप्टन्स हवा असेल, पार्टीला जायचं असेल. म्हणजे ग्रुपमध्ये ग्रुप ॲक्सेप्टन्स वगैरे हवा असेल तर दरवेळेला जायला लागतं. कोणी बोलवलं तर सगळ्याला बोलवायला लागतं. मग जेव्हा लोकं बोलवतील तेव्हा पण जायलाच लागतं. जर आणखीन सगळीकडे एवढ्या, आता 10 जणांचा जर ग्रुप असेल तर तुम्हाला वर्षातून 10 टाईम 10 लोकांकडे जायला लागतं कुठेतरी. आणि मग तिथे मग गेलं की मग सोशल सर्कलमध्ये ड्रिंक घ्यायला लागतं. आणखीन मग ते ड्रिंक घेतलं की दुसऱ्या दिवशी झोप येत असते दिवसा, आणि रात्री झोपही झालेली नसते म्हणून कॉफी प्यायची, सिगरेट ओढायची, हे सगळे प्रकार. आणखीन काम तर करायला लागतं ना, कॉन्सन्ट्रेशन तर करावं लागतं. मी ब्लेम करत नाही लोकांना, कारण हे संबंध सोसायटीच अशी झालेली आहे. त्याच्यामुळे अनलेस समबडी कॉन्शियसली, रिअली, सिरियसली टेक्स दीज थिंग्स अँड क्रिएट्स अ atmosphere in which both husband and wife they accept a particular lifestyle, and they deliberately pay attention to certain things and stick to it. These things can be avoided, and they are not difficult to do. Once a certain number of people start doing it, it will become a social norm की असं हे बरोबरच आहे करणं, की लवकर जाऊन झोपणं हे योग्यच आहे. असं जर करत करत जर आपण गेलो तर सबंध सोसायटीमध्ये परत
एक पूर्वीच्या ज्या व्हॅल्यूज होत्या त्या परत येतील. आणखीन मग तेवढं सोशल प्रेशर येणार नाही आपल्याला. आता तुम्ही म्हणालात ना, की स्ट्रेस असतो, कामं कशी असतात हल्ली, त्याचबरोबर काहींना एन्झायटी असते, सोशल प्रेशर असतं. तर मला असं वाटतं, की हा आपला पण एक स्वभाव किंवा आपली जी वृत्ती असते, एखाद्या प्रसंगाला आपण कसं रिॲक्ट करतो, त्याच्यावर सुद्धा अवलंबून आहे ना. म्हणजे आपण म्हणतो, ही व्यक्ती ना पटकन चिडते, हो, खूप. ही व्यक्ती पटकन हायपर होते. तर आपला स्वभाव, आपली वृत्ती किंवा आपल्या आजूबाजूची परिस्थिती, याला सुद्धा काही प्रमाणात आपण जबाबदार धरायचं का आपल्या ब्लड प्रेशरसाठी? अगदी 100% धरायचं, अगदी 100% धरायचं. म्हणजे त्याच ग्रुपमध्ये काही लोकं अशी असतात, की त्यांना ते ससेप्टेबल नसतात. काही लोकं असतात. काही लोकांना ब्लड प्रेशरचा त्रास होतो. तर आपली पर्सनॅलिटी कशी आहे ती फार महत्त्वाची आहे त्याच्यामध्ये. त्याच्यात 3 टाईपची लोकं फार महत्त्वाची आहेत. एक म्हणजे ओव्हर अचिव्हर्स. ओव्हर अचिव्हर्स म्हणजे त्याला टाईप ए पर्सनॅलिटी म्हणतो. दुसरी पर्सनॅलिटी एक जी अँगर आणखीन हॉस्टिलिटी, म्हणजे भांडकुदळ लोकं. सारखा लगेच राग येतो त्यांना, आणखीन लगेच भांडायला सुरुवात करतात वगैरे. आणखीन तिसरं म्हणजे खूप विचार करणारे लोकं, अँक्शस, खूप विचार करतात लोकं. हे 3 प्रकारचे लोकं असतात. आता ह्याच्यामध्ये पण एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्या तिन्ही गोष्टी असून पण, म्हणजे ओव्हर अचिव्हर असून पण ब्लड प्रेशर न वाढवणारे पण लोकं असतात. म्हणजे ज्याला अध्यात्माची साथ असते की नाही, जर एखादा माणूस ओव्हर अचिव्हर असेल, त्याला खूप अचीव्ह करायचं आहे, पण त्याला जर अध्यात्माची साथ असेल तर त्याचं ब्लड प्रेशर वरती जाणार नाही. म्हणजे आणि अध्यात्माची साथ असेल तर तो माणूस रागीट आणि भांडकुदळ होणारच नाही. आणि अध्यात्माची साथ असेल तर तो माणूस जास्ती विचार करणारच नाही. त्यामुळे अध्यात्माची साथ असणं हे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. आणि ते लहानपणापासून माणूस शिकलेला असतो किंवा त्याला शिकवलं. प्रत्येक पर्सनॅलिटी ट्रेट ही माणूस जन्माला येताना घेऊन येत नाही. म्हणजे कदाचित थोडंसं तरी पूर्वजन्मीचं आपण घेऊन येतो याच्यावर माझा अविश्वास आहे. पण त्याला ज्या सर्कमस्टान्सेसमध्ये तो वाढतो, म्हणजे प्रत्येक सिच्युएशनला रिॲक्ट कसं करायचं ते तो आपल्या मोठ्या भावा-बहिणींकडून शिकतो, पेरेंट्सकडून शिकतो, मित्रांकडून शिकतो. तर त्याला जे लोकं लहानपणापासून आपली जी पर्सनॅलिटी डेव्हलप होते, ती जर रॉंगली डेव्हलप झाली तर मग माणूस तसा बनतो. आणि त्याला शिवाय हल्ली काय अध्यात्माची साथ नसते. आपण देवळात जातो त्यावेळेला आपल्याला तिथे जसं ख्रिश्चन्सना तिथे जातात तेव्हा ते सर्मन ऐकतात किंवा फिलॉसॉफी शिकतात. आपल्या देवळामध्ये फिलॉसॉफी नाही शिकवत. म्हणजे कोणीतरी फिलॉसॉफीचे धडे दिल्याशिवाय फिलॉसॉफी शिकली जात नाही. आणखीन त्यामुळे असं स्ट्रक्चर्ड काहीच नाही. शाळांमध्ये पण फिलॉसॉफी शिकवत नाहीत. तर लाँग स्टोरी शॉर्ट किंवा थोडक्यामध्ये जे पर्सनॅलिटी ट्रेट्स आहेत त्याच्यामुळे ब्लड प्रेशर वाढतं. पण ते ट्रेट्स बदलू शकतो. आपलं काही असं ते लोखंडाने बनवलेलं मन शरीर नाही आहे. हे प्रत्येक गोष्ट बदलू शकतो. इव्हन स्वभाव बदलू शकतो. मी जवळजवळ सगळे माझे मित्र लहानपणी होते तसे राहिले नाही आहेत. किंवा खूप माणूस जसजसा वयाने मोठा जातो तसा शिकत जातो आणि बदलत जातो. खूप लोकं नंतर बदलत जातात. पण काही लोकं बदलत नाहीत, स्टबर्न राहतात. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.